स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. तुम्ही आरसा स्वच्छ पुसून तयार ठेवलेला आहे आणि आज आपण त्याचा वापर कसा करायचा हे बघणार आहोत. मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडालिटी. आपल्या समोर आरसा आहे. त्या आरशात स्वतःकडे बघायचंय. स्वतःकडे बघून काय वाटतंय स्वतःबद्दल ह्याचा विचार करायचा आहे. क्षणभर डोळे बंद करून हा विचार करा की माझ्या मनात किती चांगले विचार येतात आणि किती वाईट विचार येतात. दुसऱ्याबद्दल नाही, स्वतःबद्दलच आधी. तर हे विचार तुम्हाला कुठे घेऊन जातात? तुम्हाला मार्गदर्शन करतात की तुम्हाला पुन्हा जुन्या वळणाकडे नेतात? तर आज आपण काय करणार आहोत? आरशात बघून डोळे बंद करणार आहोत. एक दीर्घ श्वास घेणार. 1 2 3. रोखून ठेवला. 1 2 3. सोडला. 1 2 3. परत एक दीर्घ श्वास घेतला. 1 2 3. रोखून धरला. 1 2 3. हळूवार सोडला. 1 2 3. परत एक दीर्घ श्वास घ्या. 1 2 3. रोखून धरला. 1 2 3. हळूवार सोडला. 1 2 3. नंतर ना आपल्या श्वासावर लक्ष द्या. आता आपला श्वास स्थिर झालाय. श्वास जेव्हा स्थिर होतो ना तेव्हा मन स्थिर होतं आणि शरीर पण शांत होतं. आता डोळे उघडा आणि तुमच्या आरशातल्या प्रतिमेकडे डोळ्यात डोळे घालून बघा. कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल, अरे बापरे, एवढे दिवस मी आरशात बघतीये पण मला हे कळलंच नाही. असा सराव तुम्ही 2-3 वेळा करा. परत एक श्वासावर लक्ष द्या. श्वास हळूवार झालाय. परत डोळे उघडा. डोळ्यात डोळे घालून तुमच्या प्रतिमेकडे बघा आणि तिला सांगा की मी मुक्त आहे, मी आनंदी आहे, मी या निसर्गाचा एक आविष्कार आहे, मी मुक्त आहे, मी आनंदी आहे, मी या ईश्वराचा एक अंश आहे. तुम्ही वारंवार आरशात बघून ह्याच सूचना द्या. ह्याची प्रॅक्टिस तुम्ही समजा कुठे उभे आहात, तिथे तुम्हाला आरसा दिसला तरीही तुम्ही तिथे बघून करायची आहे. तुम्ही गाडीत बसलाय तिथे तुम्ही मिरर मध्ये बघताय तिथेही करायचे. जेव्हा तुम्ही सतत या सूचना द्याल तेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष केंद्रित कराल आणि जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष केंद्रित कराल, जेव्हा निसर्गाचा नियम आहे की ज्याकडे आपण बघतो ती गोष्ट वाढते. तर तुम्ही स्वतःकडे बघितल्यानंतर हळूहळू आपण शिकूया की कसे चांगले गुण आपण घ्यायचे. तर तुम्ही ही प्रॅक्टिस चालू करायची आहे. धन्यवाद.